अहिल्यानगर आणि नाशिककरांसाठी आनंदाची बातमी. 980 कोटी रुपयांचा निधी मंजूर. मध्य महाराष्ट्रातील दोन महत्त्वाच्या जिल्ह्यांसाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या महामार्ग प्रकल्पासाठी शासनाकडून 980 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. नाशिक आणि अहिल्यानगर या दोन जिल्ह्यांसाठी महत्त्वाचा असा कोपरगाव मालेगाव महामार्गाच्या चारपदरी काँक्रिटीकरणासाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे. या रस्त्याची झालेली दुरावस्था पाहता हा रस्ता चारपदरी व्हावा आणि रस्ता पूर्णपणे काँक्रिटीकरणाचा व्हावा यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींकडून सरकारकडे पाठपुरावा केला जात होता. उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र या दोन विभागांना जोडणारा हा महामार्ग आहे. पश्चिम महाराष्ट्राचे प्रवेशद्वार उत्तर महाराष्ट्रासोबत कनेक्ट करणारा हा महामार्ग आता चार पदरी काँक्रीटचा केला जाणार आहे. या महामार्गाच्या लांबीबाबत बोलायचं झालं तर कोपरगाव ते मालेगाव हे 76 किलोमीटरचे अंतर आहे आणि आता या अंतराच्या कामासाठी सरकारकडून 980 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या महामार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर कोपरगाव ते मालेगाव हा प्रवास वेगवान होणार आहे. यामुळे मालेगावमधून साईनगरी शिर्डीला जाणाऱ्या भाविकांना देखील मोठा दिलासा मिळणार आहे. मालेगावातील जनता याच मार्गाने शिर्डीत जाते. यामुळे नक्कीच या महामार्गाचे काम पूर्ण झाल्यास या जनतेला देखील मोठा फायदा होणार आहे.